नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानासंदर्भात बोलणार आहे मित्रांनो की का अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापसाचा अनुदान मिळत नाही आहे। याच्यासाठी बहुतेक शेतकरी पात्र असताना देखील जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांनाच याच्यातलं अनुदान आलं। टोटल जवळपास 90 लाखाच्या वर शेतकरी होते। 63 लाख शेतकरी याच्यात पात्र झाले होते। मात्र ज्या शेतकऱ्यांचे KYC झालं होतं अशा शेतकऱ्यांना ते पहिल्या टप्प्यामध्ये पैसे डिपॉझिट झाले। मात्र दुसरा टप्पा झाला किंवा दुसरा टप्पा कधी होईल आणि सामायिक अनुदान कधी मिळणार त्या संदर्भात आपण बोलण्याचा ज्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत त्याच्याविषयी सांगणार आहे की का अनुदान अजून मिळालेलं नाहीये। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी अपडेट नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गत वर्षीच्या कपाशी व सोयाबीनच्या 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी 5,000 रुपयांचं अनुदान होतं। ज्याप्रमाणे आपण सांगितलं की जे काही पात्र शेतकरी होते, आता अनेक शेतकऱ्यांची नावे या यादींमध्ये नसल्याने त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी ज्यांच्या 7 बाऱ्यावर ज्यांच्या 7 बाऱ्यावर या पिकांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी वर्गाकडून मागवण्यात आल्या। प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्यापासून या याद्या तलाठी वर्गाकडे कृषी विभागाला अप्राप्त असल्याने शासनाला प्रस्ताव गेला नसल्याचे याच्यामधलं वास्तव आता समोर आलंय की शासनाकडे याचा प्रस्तावच गेलेला नाहीये। गत वर्षी पावसाअभावी कपाशी व सोयाबीन पिकाचं जे काही मोठं नुकसान झालं होतं त्याचा हमीभावही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही निघालेला नसताना या खातेदारांना 2 हेक्टर मर्यादेच्या प्रति हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला होता। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना खातेदारांपैकी ई पीक पाहणी झाली होती अशा शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडून आदेशात नमूद करण्यात आलं होतं। त्या शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आलेला आहे, जो की पहिला टप्पा होता। आता या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पेऱ्यानुसार शासन यादी मिळण्याची शक्यता असताना त्या क्षेत्रातील आता जसं की वनपट्टेधारकांची यादी जिल्हाधिकारी देणार, तर आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आले असताना अशा वनपट्टेधारकांना कपाशी किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती का हे देखील चेक केले जाणार आहे। याची गावनिहाय यादी संकलित करण्यात येणार असून जिल्हा स्तरावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे हे जे काही राहिलेलं अनुदान आहे, हे अनुदान यायला आता थोडासा म्हणजे अपलोड याद्या येतील, मग ते याद्या पोर्टलवर अपलोड होतील आणि मग शेतकऱ्यांना ती जी नुकसान भरपाई ती देण्याचा प्रयत्न शासन करेल। तलाट्यांच्या याद्या कृषी विभागाला प्राप्त नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही ई पीक पाहणी केली व त्यांची नावे या यादीमध्ये नाहीये, मात्र त्यांच्या 7 बाऱ्यावर पिकांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना याबाबत स्थानिक तलाठी यांच्याकडे नोंद करावी लागेल व त्यानंतर पडताळणी करून संबंधित तलाठी यांच्याद्वारे या याद्या कृषी विभागाला देण्यात येणार असल्याचं याच्यातनं समजते। प्रत्यक्षात अशा याद्या कृषी विभागाकडे अप्राप्त असल्यामुळे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होत नाही, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यावं लागणार आहे। आपल्याला वाटलं होतं की फक्त कृषी विभागच याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, नंतर नाही, याच्यामध्ये तलाठी आहे। तलाट्याला सांगितल्यानंतर तो कृषी विभागाला ते माहिती पोचवेल आणि मग ती अनुदानच्या याद्या अपलोड होतील आणि मग ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जाईल। याला थोडासा विलंब लागणार आहे, याला थोडासा काळ लागणार आहे, म्हणून नक्कीच जर तुमचंही नाव यादीमध्ये नसेल तर तुम्ही या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला अनुदान मिळेल। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।